एकदा हे मिल्क केक तुम्ही केला ना परत परत करणारच, गॅरंटी देऊन सांगते। नमस्कार, मी दीपाली, नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण हलवाई स्टाईल दाणेदार मिल्क केक घरी कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। आता मी काय केले, गॅस ऑन केलाय, गॅसवर पातेलं ठेवले, पातेलीमध्ये मी अर्धी वाटी पाणी ॲड केले जेणेकरून आपलं दूध खाली चिटकणार नाही। एकूण 3 लिटर दूध घेतलेलं आहे मी। आता तुम्ही बघू शकता मी एक एक पॉकेट फोडून दूध पातेल्यामध्ये ॲड करत आहे। आता हे पूर्ण दूध फोडून घेतल्यानंतर आपल्याला छान याला उकळी येऊ द्यायची। इथं की नाही आपल्याला फुल क्रीमच दूध वापरायचे। तुम्ही जर जास्त पातळ दूध घेतलं तर तुमचं मिल्क केक परफेक्ट होणार नाही। आता काय करायचं आहे आपल्याला, मी इथं 3 लिटर दूध पातेल्यामध्ये घेतलेलं आहे। आता या दुधाला आपल्याला कमी गॅसवर ठेवून छान उकळी येऊ द्यायची आहे आणि कंटिन्यू हलवायचे जेणेकरून आपलं दूध खाली चिटकणार नाही। हे बघा मी कंटिन्यू दूध हलवत आहे। आपल्याला अर्ध दूध होईपर्यंत छान हलवत राहायचे आणि दूध जर खाली चिटकलं ना आपलं तर आपला मिल्क केक खायला छान लागणार नाहीये, म्हणून कंटिन्यू हलवत राहा तुम्ही। आता मी काय केले, गॅस कमीच ठेवलाय। आता मी एका साईडला एक वाटी घेतली, त्या वाटीमध्ये की नाही आपल्याला 3 चुटकी लिंबू सत्व टाकायचे। लिंबू सत्व नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण वापरू शकता। आता मी काय केले, 3 लिटर दूध घेतले तर मी 3 चुटकी लिंबू सत्व घेतले आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला पाणी ॲड करायचे आणि असंच भिजत साईडला ठेवून द्यायचे। याचं आपल्याला आत्ताच काम पडणार नाही, शेवटला काम पडणार आहे। आता मी साईडला ठेवून दिले। आता मी काय केले, एक टीन घेतलाय, त्यामध्ये बटर पेपर ॲड केलाय। आता हे रेडी आहे आपला टीन, मी साईडला ठेवून देते। आता आपली इथून मिल्क केकची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे। आता हे दूध सोडून आपल्याला 1 मिनिटाकरताही साईडला कुठंच जायचं नाही। आता हे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचे। तुम्ही बघू शकता मी दूध कंटिन्यू हलवत आहे, दुधाला पण छान उकळी आलेली आहे। हे बघा मी छान दूध मिक्स करत आहे, तुम्ही बघू शकता उकळी पण छान आलेली आहे। कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचे जेणेकरून आपलं दूध खाली चिटकणार नाहीये। आता मी छान हलवत आहे। आता याला खूप मेहनत घ्यावं लागेल आपल्याला। एकूण मला हे मिल्क केक करण्यासाठी 2 तास लागलेले आहेत। तुम्ही बघू शकता दूध कमी झालेलं आहे। आता ह्या दुधाला की नाही स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत आपल्याला हलवायचंच काम करायचे। हे बघा दूध कमी झालेलं आहे, दूध छान घट्ट झाले, दूध पण छान उकळलेलं आहे, बऱ्यापैकी दूध कमी पण झाले। आता हे दूध की नाही जसं जसं घट्ट होते ना तसं तसं त्याची बबल्स की नाही अंगावर खूप उडतात, तर काळजीपूर्वक हे करा। आता आपल्याला काय करायचं, जे लिंबू सत्व भिजू घातलं होतं ना ते आपल्याला 1 टेबलस्पून पाणी पूर्ण ॲड करून द्यायचे आणि छान मिक्स करायचे। आता हे दाणेदार होण्याकरता ही टिप्स फॉलो करायची आपल्याला। खूप कंटिन्यू हलवायचे, आता खाली चिटकण्याचे खूप चान्सेस आहेत। हे बघा मी हे कंटिन्यू हलवत आहे। मी 1 मिनिटाकरता पण हे दुधाला साईडला सोडून गेले नाहीये। तुम्ही पण 1 मिनिटाकरता पण हे दूध सोडून जाऊ नका। मी रिपीट सांगण्याचा प्रयत्न करते। तुम्ही जर हे दूध सोडून जर साईडला गेले ना तर खाली खूप चिटकू शकते। हे बघा खूप असे बबल्स हातावर उडत आहेत माझ्या। खूप इझी ही रेसिपी आहे, फक्त आपल्याला मेहनत घ्यायची, 2-2.5 तास कंटिन्यू हलवायची। तुम्ही बघू शकता बबल्स खूप उडत आहेत, मी खूप सावकाश करत आहे। तुम्ही पण हे दूध सोडून बिलकुल साईडला जाऊ नका। हे बघा कंटिन्यू हलवायचं आहे। ह्याला इन्ग्रेडियंट पण जास्त लागत नाहीयेत, फक्त आपल्याला मेहनत घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी कंटिन्यू हलवत आहे। मी हातावर कपडा टाकलाय की जेणेकरून बबल्स माझ्या हातावर उडणार नाहीयेत। खूप बबल्स उडतात, हे सावकाश करा। या रेसिपीसाठी आत्ता हलवायची मेहनत घ्यायची, जेव्हा मिल्क केक तयार झाला ना त्याचा तुम्ही रिझल्ट बघतात ना तर तुम्ही की नाही परत परत ही मिल्क केक घरी करता, असा परफेक्ट दाणेदार मिल्क केक होते। खूप छान अशी रेसिपी आहे, तुम्ही प्लीज नक्की घरी ट्राय करा। आता बघू शकता मी 400 ग्राम साखर घेतलेली आहे, पण आपल्याला 400 ग्राम साखर एकदाच ॲड करायची नाहीये, ही 3दा करून साखर आपल्याला मिक्स करायची। थोडी साखर टाकायची, परत मिक्स करायची, साखर टाकायची, मिक्स करायची। तर साखर टाकले ना तर आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे, नाहीतर साखर जर तुम्ही एकदा टाकली तर त्या साखरेला खूप पाणी सुटेल, म्हणून 3दा करून ही साखर ॲड करा। आता मी काय केले, 3दा करून ही साखर पूर्ण ॲड केली आहे आणि छान कंटिन्यू मिक्स केले। तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे, बबल्स खूप उडत आहेत, कंटिन्यू हलवत राहा। तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे। मी ह्याला कंटिन्यू या मिश्रणाला हलवत राहिलेले आहे
आता इथं काय केले मी, एकूण 6 टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे. आता तूप पण आपल्याला एकदाच ॲड नाही करायचं, दोनदा करून हे तूप ॲड करायचं. आता मी 3 टेबलस्पून तूप ॲड करून घेते आणि त्याला छान मिक्स करून घेते. हे बघा कलर खूप छान आलेला आहे. आता आपण जसं जसं तूप ॲड केलं ना तर तसं तसं ते दाणेदार केक होतो. हे बघा आता मी छान मिक्स करून घेतले. आता परत मी ती बाकीचं 3 टेबलस्पून तूप राहिलेलं ते ॲड करून घेते आणि छान मिक्स करून घेते. आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला लवकर लवकर करायची आहे, नाहीतर आपला मिल्क केक की नाही कडक होऊ शकतो. त्याकरता की नाही प्रोसेस लवकर करायची. आता मी तूप पूर्ण मिक्स करून घेतले. मी कंटिन्यू छान हलवत राहिले. हे बघू शकता कलर पण खूप छान आलाय, दाणेदार मिल्क केक झालाय. आता मी कंटिन्यू हलवत राहिले. मी तुम्हाला हे बघा मी थोडं चमच्यावर घेऊन दाखवते, किती छान दाणेदार असा केक तयार झालेला आहे. आता हे आपल्याला साईडला काढायचे आणि ज्या टीनमध्ये आपण बटर पेपर लावलाय ना तर हे पूर्ण केक त्याच्यामध्ये काढून आपल्याला रात्रभर झाकत ठेवायचं. आता मी काय केले, पूर्ण त्या टीनमध्ये काढून घेतलेलं आहे, छान लेवल केली आहे. आता हे आपल्याला गरम ठिकाणी ठेवायचं आहे. आता मी पूर्ण बटर पेपरनी पूर्ण झाकून कव्हर केले. आता की नाही मी एक टावेल घेतलाय, त्या टावेलमध्ये की नाही पूर्ण पॅक करायचा आहे केक. आपल्याला रात्रभर छान गरम राहील आणि कलर पण खूप छान येईल. आता हे मी एकूण 14 घंट्याकरता हे केक रात्रभर झाकून ठेवलेला आहे. आता मी सकाळी हे केक काढलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी हे केक काढून घेत आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. आता मी टीनच्या बाहेर काढून घेते केक. हे बघा आता मी टीनच्या बाहेर हे केक काढून घेते. खूप इझिली हे केक बाहेर पडते कारण की आपण बटर पेपर लावलेला आहे. आता हे बटर पेपर मी साईडला काढून घेते आणि हे मिल्क केक की नाही तुम्हाला कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता किती दाणेदार हे केक तयार झालेला आहे. एकदम हलवाई स्टाईल परफेक्ट हे दाणेदार मिठाई घरी तयार होती. एकदम इझी आहे पण थोडी मेहनत घ्यावं लागेल. तुम्ही बघू शकता इझिली कट होत आहे. तुम्हाला मी एक वडी घेऊन हातामध्ये दाखवते. कलर पण खूप मस्त आला, एकदम दाणेदार परफेक्ट असा मिल्क केक तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता हे मिल्क केक आपण घरीच करू शकतो, खूप इझी रेसिपी आहे. तुम्ही दिवाळीला दसऱ्यालाही नक्की ट्राय करा. आता इथे काय केले, मी एक प्लेट घेतली आणि मी माझ्या आवडीनुसार वड्या कट केल्यात. आता मी त्या प्लेटमध्ये एक एक वड्या ठेवून देणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशा वड्या कट झाल्यात. आता मी काय करणार आहे, एक एक पंपकिन सीड्स लावून घेणार आहे, म्हणजेच भोपळ्याच्या बिया ग्रीन कलरच्या. आता मी एक एक लावून घेत आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा आपला हलवाई स्टाईल परफेक्ट दाणेदार मिल्क केक रेडी आहे. आता मी तुम्हाला एक वडी कट करून दाखवते. किती स्मूथ झाली आहे, अशी कडक बिलकुल झाली नाही आहे. हे बघा इझिली तुटती. कलर पण खूप छान आला आहे आणि एकदम दाणेदार हे केक तयार झालेला आहे. आता मी काय केले, माझ्याकडे इथं बटर पेपर कप आहेत. आता मी ते केक नाही का मिल्क केक केलेला मी त्यामध्ये ठेवून घेते, जेणेकरून आपलं हलवाई स्टाईल लुक इन मिल्क केकचं. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. आणि प्लीज माझ्या चॅनलवर नवीन असताना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण मिल्क केक मी बटर पेपरमध्ये ठेवून घेतले आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान कलर आलेला आहे. एकदम परफेक्ट हलवाई स्टाईल दाणेदार मिल्क केक तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.